तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। वाशिम जिल्ह्यातील मालेगाव पोलीस ठाण्याच्या पथकाने गुप्त माहितीच्या आधारे कारवाई करत रेल्वे प्रवाशांचे चोरीला गेलेले 18 मोबाईल जप्त केले असून एका संशयित आरोपीला ताब्यात घेतले आहे। जप्त करण्यात आलेल्या मोबाईलची एकूण किंमत 2,53,500 रुपये इतकी आहे। जिल्ह्यातील ग्राम मेडशी येथे एक व्यक्ती अत्यंत कमी किमतीत मोबाईल विक्री करत असून त्याच्याकडे कोणतेही खरेदीचे बिल नसल्याची खात्रीलायक गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती। त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून संबंधित व्यक्तीला ताब्यात घेतलं। चौकशीत आरोपीने आपले नाव किशनलाल शंकरलाल तापडिया, वय 40 वर्ष, राहणार चाटोरी, तालुका पालम, जिल्हा परभणी असे सांगितले। त्याच्या बॅगेची झडती घेतली असता विविध कंपन्यांचे 18 मोबाईल फोन आढळून आले। मोबाईलबाबत विचारणा केली असता आरोपी समाधानकारक उत्तर देऊ शकला नाही। त्यामुळे त्यांच्या विरुद्ध मालेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 443/2026 अन्वये महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 124 अंतर्गत गुन्हा नोंदवून पुढील कारवाई करण्यात आली। प्राथमिक चौकशीत आरोपीने हे सर्व मोबाईल रेल्वे प्रवाशांकडून चोरी केल्याची माहिती समोर आली। त्यानंतर पोलिसांनी सर्व मोबाईलच्या IMEI क्रमांकाची पडताळणी केली असता एका मोबाईल संदर्भात भुसावळ GRP पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 438/2026 दाखल असल्याचे निष्पन्न झाले। याबाबत संबंधित पोलीस ठाण्याला माहिती देण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे। ही कारवाई पोलीस अधीक्षक निकेश खाटमोडे, अप्पर पोलीस अधीक्षक लता फड आणि उपविभागीय पोलीस अधिकारी रामकृष्ण पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथकाने यशस्वी पूर्ण केली। MCN न्यूज मराठीकरिता राजेश वानखडे, वाशिम।